सॉरी 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 त्याची काही गरज नाहीये. सॉरी सॉरी. सांगितलं ना काही गरज नाहीये. आउट आउट. काय मॅडम, खूपच गडबडीत दिसताय. एवढं काय महत्वाचं काम आहे? काय वहिनी तुम्ही पण तोडफोड करायची असेल तिला, कोणाला तरी पाडायचं असेल, हा फसवणूक करायची असेल कोणाची तरी, हो ना? लीला अगं तू अरे वा, आलात. या या, योग्य वेळी आलात. तुम्हाला तुमच्या मुलीचं कौतुक ऐकायला आवडेल नाही का? हो ना सरू? सरू, हिचं नेकलेस बघितलंस का? लायकी का हिची असं नेकलेस घालायची? हो, चोरीच आहे हो वहिनी. आपल्या घरात नाही का खोटारडेपणा करून घुसली होती, हा नेकलेस पण दरोडा घालूनच आणला असणार. सरू, पण हिच्या नेकलेस कडे बघून वाटत नाही की हिला दरोडा घालायची पण अक्कल असेल. म्हणजे एखादी असती तर तिने सोन्याच्या दुकानात दरोडा घातला असता, पण हिच्याकडे बघून असं वाटतंय की ते रस्त्यावरती दागिने विकतात ना, त्यांच्याकडे दरोडा घातलाय. बघू का जरा? अगं डिझाईन तर बघू दे. किती तकलादू आहे, तुटलं. शहाण्या माणसाने उगाच बोलावणं आलंय म्हणून तोंड वर करून कुठे जाऊ नये. आपली त्या ठिकाणी जायची लायकी आहे का, आधी ह्याचा विचार करावा. नाहीतर मग असा अपमान सहन करण्याची तयारी असावी. तुमच्या जरा जरी स्वाभिमान असेल ना, तर आत्ता इथून जा. लोचटासारखे पार्टी संपेपर्यंत थांबू नका. आपली इथे यायची लायकी नाही असं वाटतंय यांना. पण मुळामध्ये एजेनी आमंत्रण दिलं म्हणून आम्ही आलो, आणि आलेल्या आमंत्रणाचा अवमान करणं आम्हाला तरी जमलं नसतं. म्हणजे तसे संस्कार नाहीत आमच्यावर. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. आता मी निघतोय, पण कसं आहे ना की श्रीमंती आणि संस्कार याचा एकमेकांशी संबंध असतोच असं नाहीये. चल लीला. बाबा थांबा, आपण जाऊया, पण त्याआधी माझ्या 3 गोष्टी तुम्ही तिघींनी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, ज्या घरी माणसांना किंमत असते त्याच घरी श्रीमंती नांदते. माणसांसाठी वस्तू असतात की वस्तूंसाठी माणसं, ह्याचा आधी विचार करा. दुसरी गोष्ट, जो माणूस मनाने श्रीमंत असतो तो इतरांची लायकी त्यांच्या परिस्थितीवरनं ठरवत नाही.
श्रीमंतीचं असं प्रदर्शन करणं, असा माज करणं कधीही अंगाशी येऊ शकतं. काय ना, वेळ कोणावर सांगून येत नाही. ताई, तिसरी गोष्ट नाही सांगितलीस तू ह्यांना. तिसरी गोष्ट तर यांना यांची होणारी सासूच शिकवेल. Ladies and gentlemen, attention please. AJ. Thank you. So आज आपण सगळे इथे खूप छान बातमी ऐकण्यासाठी जमलो आहोत. जहागीरदारांच्या घरची सून कोण होणार याची उत्सुकता इथे जमलेल्या सगळ्यांच्याच मनात आहे. कोण असेल या घरची सून? या 3 सुनांची सासू कोण असेल? एजंटची बायको म्हणून या घरात पाऊल कोण टाकेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकायची आता वेळ झाली. सो लेडीज अँड जेंटलमेन, हिअर आय अनाउन्स अँड द लकी गर्ल इज लीला. प्लीज स्टेजवर ये. एजे, मला वाटतं तुम्हाला जाऊन लीलाला इथे हात धरून आणलं पाहिजे. खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर माझं मेलेलं तोंड दिसेल तुम्हाला. मुलीचं भलं झालेलं बघवत नाही का? हे असं भलं? हो, हे जे काही होत आहे ना ते तिच्या आणि आपल्या भल्यासाठीच होत आहे. एका तरी मुलीचं असं थाटामाटात लग्न करण्याच्या ऐपत तरी आहे तुमच्यात? होईल कधी? जमेल या आयुष्यात? पैशाचं महत्व तुम्हाला कधीच नव्हतं. ते नव्हतं ना, म्हणूनच तुमची पहिली बायको माझी ताई आजारपणात गेली. अजूनही 1-1 रुपया कमवते. किती जमतंय गाठोडं? तो साळुंखे बसलाय डोक्यावर. 25 लाखाचं कर्ज आहे. रोज येऊन उरावर बसतोय. विसरताय तुम्ही? त्यापेक्षा हा बरा आहे ना, करोडपती आहे.
अँड हिअर वी गो. AJ आणि त्यांची होणारी बायको लीला. तू सांगितल्याप्रमाणे मी तुझं नाव अनाऊन्स नाही केलं. तर कोणाला सांगितलं तुझं नाव अनाऊन्स करायला? मी माझा शब्द पाळलाय. आता तुझी पाळी. वहिनी, ही बावळट मुलगी आपली सासू होणार आहे. इथे आल्याबद्दल थँक्यू. लीला माझ्या सुनांपेक्षा लहान असली तरी ती त्यांची सासू होणार आहे. कारण यानंतर तिच्या नावापुढे माझं आडनाव लागणार आहे. दुर्गा वहिनी, तुम्ही तरी एजंटना सांगा ना, ती मुलगी एजंटसाठी योग्य नाहीये. ती आपली सासू नाही होऊ शकत. बाकीच्या घरात बायकांमध्ये खूप भांडण होतात, पण आमच्याकडे माझ्या सुनांनी स्वतःची सासू निवडण्याची जबाबदारी घेतली. आणि इथून पुढे ते असंच आनंदात राहतील आणि समाजाला एक चांगलं उदाहरण देतील. दुर्गा, तुम्ही तिघींनी तुमच्या होणाऱ्या सासूसाठी दागिने आणले होते, ते तुम्ही तिला देऊ शकता. माझ्या बहिणीचं आयुष्य संकटात आहे. प्लीज तुम्ही त्या मित्रांना शिक्षा द्या. देवासमोर तुला शब्द देतो की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. तुम्ही तुमच्या सासूसाठी जे काय आणलंय ते तिला देऊ शकता. दुर्गा,
जसं तुम्ही हार आणि तोडे लीलाला घातले तसे पैंजण पण घाला. एजींना नक्की काय झालंय? ज्या मुलीने यांच्या तोंडावरती केक फसला त्या मुलीच्या पायात पैंजण घालायला सांगतात. पैंजणाचं तर ठीक आहे, पण इजे तर ह्या मुलीच्या हातात अख्ख्या घराची जबाबदारी देत आहेत. मला खात्री होती एजे कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. पण एजे ही खूप मोठी चूक करतात. मी हा निर्णय कधीही मान्य करणार नाही. लीला, पाय चौरंगावर ठेव. पण आम्हाला आमच्यासाठी जशी सासू हवी आहे तशी सासू या घराला नक्की मिळणार यावर आमचा विश्वास आहे. आणि काल तर तू आमच्या घरी यायचं धाडस दाखवलंस. नक्की काय चाललंय तुझं आणि एजेंचं? अहो नुसतीशी बोटं नका गिरवू. छान रेखीव वाखीव स्वस्तिक काढा त्यावर. देवा, लीलाच्या रूपानं तू आमच्या घराला आशीर्वादच दिलास. माझ्या अभिरामवर आणि लीलावर अशीच कृपादृष्टी ठेव. त्यांना कधीच वेगळं होऊ देऊ नकोस. सर, एक फॅमिली फोटो.